पीओपीच्या गणेश मूर्तींविरोधातील मुद्दा जुना आहे आणि दरवर्षी काही ना काही निमित्त होत निर्बंधांची अंमलबजावणी केली जाते। मुंबईच्या गणेश उत्सवाची शान पीओपीची ही मूर्ती असते। मात्र प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवर निर्बंध घातले गेलेत। उंच गणेश मूर्ती बनवायच्या कशा असा सवाल त्यामुळे मूर्तिकारांना पडलाय। मुंबईच्या गणेश उत्सवाची शान त्यामुळे कशी टिकणार असा सवालही उपस्थित होतोय, कारण मुंबईमध्ये मोठमोठ्या गणेश मूर्ती असतात। जर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवर निर्बंध घातले तर अशा मोठमोठ्या गणेश मूर्ती कशा बनवायच्या असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। त्यामुळे मूर्तिकारांनी याबाबत संताप व्यक्त केलाय। तर न्यायालयीन निर्देश काय ते पाहूयात। राज्यात कुठेही पीओपीच्या मूर्ती बनवता आणि विसर्जित करता येणार नाहीत असं न्यायालयानं म्हटलंय। त्यामुळे पीओपीच्या मूर्ती कशा बनवायच्या असा सवाल आहे। सार्वजनिक मंडळे पीओपीच्या मूर्ती स्थापणार नाहीत अशी हमी घ्यावी असंही न्यायालयानं म्हटलंय। मे 2020च्या प्रदूषण विरोधी मार्गदर्शक तत्वांची काटेकोर अंमलबजावणी करा असे निर्देश न्यायालयानं दिलेत। सार्वजनिक गणेश आणि नवरात्र उत्सवातील मूर्तींवर त्यामुळे निर्बंध लागू केलेले आहेत। याचिकेची सुनावणी करताना पीओपी मूर्तीवर प्रतिबंधाचे आदेश न्यायालयानं दिले आहेत। हा कुठेतरी विषय आमच्याबरोबर सरकारने बसवून बोललं पाहिजे। प्रत्येक गोष्टीतून बोलून सामोपचाराने मार्ग निघू शकतो आणि हा उत्सव अविरतपणे पुढे चांगला दीर्घकाळ चालू शकतो। न्यायालयाचा मान ठेवला आहे, सरकारचा मान ठेवला आहे, तिकडच्या प्रशासनाचा मान ठेवलेला आहे, परंतु आमचे तुम्ही पेशन्स चेक करू नका। जर 5 फुटाची मूर्ती बनवायला घेतली तर 200 किलो तिचं वजन होईल शाडू मातीचं। त्याकरता फक्त एकच पर्याय असा आहे की कलकत्त्यामध्ये ज्या आंबा मातीच्या मूर्ती बनवतात त्यामध्ये पेंडा टाकला जातो आणि त्याच्यावर लेपन केलं जातं। म्हणजे जसं आपण गाईचं शेण कसं लिपतो त्याप्रमाणे शाडू माती त्या मूर्तीच्या आकारात लिपता येते, नंतर त्याला आकार देता येईल। ते वजन कमी होईल, पण जास्त मोठ्या मूर्ती असतील तरी पण त्याच्यामध्ये तुम्हाला वजन हे वाढणारच। अजून एक दुसरा प्रयोग आहे, तो प्रयोग असा आहे की ते शाडू मातीला गमामध्ये भिजवून ठेवतात आणि तो हलका होतो। ह्या गोष्टी केल्या पण त्याच्यामध्ये प्रोसेस आहे आणि मेहनत आणि टाइम जास्त होतो। तर हे कसं काय कव्हर करता येईल ते आपल्याला बघायला लागेल। पण 205 फुटाची जर मूर्ती करायची असेल तर 200 किलो वजन तिचं पक्का आहे, एवढं मी सांगू शकतो। तर पीओपीच्या गणेश मूर्तींविरोधातील मुद्दा जुना आहे आणि दरवर्षी काही ना काही निमित्त होत निर्बंधांची अंमलबजावणी टाळली जाते। अशा वेळेस समंजस भूमिका मांडली आहे ती राज ठाकरे यांनी पाहूयात। या सगळ्याच्यामध्ये मूर्तिकारांनी पण आता विचार केला पाहिजे की जर वेळेला जर समजा हीच गोष्ट येणार असेल तर त्यांनी गोष्टी बदलल्या पाहिजेत। तुम्हाला माहिती आहे की सरकारचं काय म्हणणं आहे ते, कुठच्याही सरकारचं, तर त्याच्यामध्ये बदल हा त्यांनी मूर्तिकारांनी आता ह्याच्यापुढे केला पाहिजे ना। तोच प्रश्न दरवर्षी कसा काय येतो, कारण त्याच्यामुळे होणारं पोल्युशन हे खूप मोठ्या प्रमाणावरचं आहे। हे मला असं वाटतं आता मूर्तिकारांनी पण या गोष्टीचा विचार केला पाहिजे, काहीतरी दुसरा मार्ग त्यांनी काढला पाहिजे। बातमी चेंबूरमधून